नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात. त्यापैकी शारदीय नवरात्री उत्सव हा मराठी महिन्याच्या अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होतो आणि नवमीला संपतो व दुसऱ्या दिवशी विजयादशमी दसरा साजरा केला जातो. शारदीय नवरात्री उत्सव संपूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतीने भक्तिभावाने साजरा केला जातो. हा उत्सव दुर्गा देवीच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये हा सण कुलदेवीला समर्पित आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शारदीय नवरात्र उत्सव कधी आहे, घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता, देवीच्या 9 रूपांची माहिती, त्याचबरोबर देवीला कोणता नैवेद्य दाखवावा, कोणत्या फुलांची माळ अर्पण करावी, रोज कोणता महामंत्र म्हणावा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ते 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 नमो नमः. शारदीय नवरात्री उत्सव हा नवदुर्गेला समर्पित आहे. या नवरात्रीमध्ये देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. या नवरात्र उत्सवामध्ये कलशस्थापनेला घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे. घटस्थापना ही आश्विन शुद्ध प्रतिपदेला केली जाते. प्रतिपदा तिथी ही 2 ऑक्टोबरला दुपारी 12:18 सुरू होईल. ती 4 ऑक्टोबरला पहाटे 2:28 संपेल. उदय तिथीनुसार शारदीय नवरात्री उत्सव हा गुरुवारी 3 ऑक्टोबरपासून सुरू होईल. 3 ऑक्टोबरला आपल्या घरामध्ये कलशस्थापना म्हणजेच घटस्थापना करायची आहे. या दिवशी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6:15 सुरू होऊन सकाळी 7:22 आहे. हा सकाळचा शुभ मुहूर्त हा 1 तास 6 मिनिटांचा आहे. एवढ्या लवकर सकाळी तुम्हाला घटस्थापना करणे शक्य असेल तर तुम्ही करू शकता. त्यानंतरचा अभिजित मुहूर्त हा सकाळी 11:46 सुरू होऊन तो दुपारी 12:33 आहे. यावेळी आपल्याला 47 मिनिटांचा कालावधी घटस्थापनेला मिळणार आहे, तर तुम्ही या वेळेत ही घटस्थापना करू शकता. या शुभ मुहूर्तावर आपण घरामध्ये घटस्थापना करू शकता. या दिवशी मंदिरात ही घटस्थापना केली जाते. त्याचबरोबर सार्वजनिक मंडळातही या दिवशी घटस्थापना व दुर्गा मातेची मूर्तीची स्थापना केली जाते. नवरात्रीमध्ये 9 दिवस अखंड दिवा प्रज्वलित केला जातो. या 9 दिवसामध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. 9 दिवस 9 फुलांच्या वेगवेगळ्या माळा अर्पण केल्या जातात. त्याचबरोबर 9 दिवसाचे 9 नैवेद्यही देवीला दाखवले जातात. सर्वत्र अगदी आनंदाचे आणि भक्तिभावाचे वातावरण असते. या 9 दिवसात देवीच्या कोणकोणत्या रूपांची पूजा केली जाते, कोणकोणते नैवेद्य दाखवले जातात व कोणत्या फुलांची माळ अर्पण करावी, या दिवशी कोणता महामंत्र म्हणावा. नवदुर्गेचे पहिले रूप म्हणजे शैलपुत्री, पाषाणपुत्री, मन खंबीर करणारी देवी म्हणजे शैलपुत्री. या दिवशीचा रंग हा पिवळा आहे. देवीला शुद्ध तुपाचा नैवेद्य दाखवावा. देवीला पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी. ओम देवे शैलपुत्रे नमः या मंत्राचा जप करावा. नवदुर्गेचे दुसरे रूप म्हणजे ब्रह्मचारिणी देवी, सामर्थ्य आणि दृढ निश्चयाची शक्ती देणारी देवी ब्रह्मचारिणी. या दिवशीचा रंग हा हिरवा आहे. देवीला साखरेचा नैवेद्य दाखवावा. देवीला पांढऱ्या रंगाच्या फुलांची माळ अर्पण करावी. ओम देवे ब्रह्मचारिणे नमः या मंत्राचा जप करावा. नवदुर्गेचे तिसरे रूप म्हणजे चंद्रघंटा देवी, मन खंबीर करणारी, धाडस देणारी चंद्रघंटा देवी. या दिवशीचा रंग हा करडा आहे. देवीला खिरीचा किंवा दुधाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. देवीला निळ्या फुलांची माळ अर्पण करावी. या दिवशीचा मंत्र ओम देवे चंद्रघंटा नमः या मंत्राचा जप करावा. नवदुर्गेचे चौथे रूप म्हणजे कुष्मांडा देवी, नवनिर्मितीची ऊर्जा देणारी, चांगले आरोग्य देणारी. या दिवशीचा रंग हा नारंगी आहे. या दिवशी देवीला गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. केशरी रंगाच्या फुलांची माळ या दिवशी देवीला अर्पण करावी. या दिवशीचा मंत्र हा ओम दैवे कुष्मांडा नमः या मंत्राचा जप करावा. नवदुर्गेचे 5वे रूप म्हणजे देवी स्कंद माता, आध्यात्मिक शक्ती देणारी, ज्ञान देणारी देवी स्कंद माता. या दिवशीचा रंग हा पांढरा आहे. देवीला केळीचा नैवेद्य दाखवावा. बेलाच्या पानांची माळ देवीला अर्पण करावी. त्याचबरोबर या दिवशीचा मंत्र हा ओम दैवे स्कंद माताय नमः या मंत्राचा जप करावा. नवदुर्गेचे 6वे रूप म्हणजे देवी कात्यायनी, शीघ्र विवाह जमण्यासाठी विवाह सुख देणारी देवी म्हणजे देवी कात्यायनी. या दिवशीचा रंग हा लाल आहे. देवीला या दिवशी मधाचा नैवेद्य दाखवावा. त्याचबरोबर देवीला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करावी. या दिवशीचा मंत्र हा ओम दैवे कात्यायने नमः या मंत्राचा जप करावा. नवदुर्गेचे 7वे रूप म्हणजे देवी कालरात्री, वाईट शक्तींचा नाश करणारी, शत्रुपिढेचा नाश करणारी देवी म्हणजे कालरात्री. या दिवशीचा रंग हा निळा आहे. या दिवशी देवीला झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करावी. गुळाचा नैवेद्य दाखवावा. या दिवशीचा मंत्र हा ओम दैवे कालरात्रे नमः या मंत्राचा जप करावा. नवदुर्गेचे 8वे रूप म्हणजे महागौरी, आध्यात्मिक प्रगती करणारी, ऐश्वर्य प्राप्त करून देणारी देवी महागौरी. या दिवशीचा रंग हा गुलाबी आहे. देवीला नारळाचा नैवेद्य अर्पण करावा. त्याचप्रमाणे देवीला या दिवशी लाल फुलांची माळ अर्पण करावी.
या दिवशीचा मंत्र हा ओम दैवे महागौरी नमः या मंत्राचा जप करावा। नवदुर्गेचे 9वे रूप म्हणजे देवी सिद्धिदात्री, सिद्धी प्रदान करणारी देवी म्हणजे सिद्धिदात्री। या दिवशीचा रंग हा जांभळा आहे। या दिवशी देवीला तुळशीची माळ अर्पण करावी, देवीला तिळाचा नैवेद्य दाखवावा। या दिवशीचा मंत्र हा ओम दैवे सिद्धिदात्रे नमः या मंत्राचा जप करावा। अशा प्रकारे नवरात्रीमध्ये देवीच्या या 9 रूपांची पूजा करावी। त्याचबरोबर शुभ मुहूर्तावर घटस्थापना करावी, देवीची उपासना करावी। त्याचबरोबर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे पाठही करावेत। तर आजचा व्हिडिओ इथे थांबवते। आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।